आणि आता महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते गोवंडीतून। गोवंडीमध्ये अनधिकृत पार्किंग मध्ये आग लागली आहे। आताची मोठी बातमी, घाटकोपर लिंक रोड वरती एक स्फोट झाला आणि त्यानंतर ही मोठी आग लागलेली पाहायला मिळते। मुंबईतल्या गोवंडीतनं ही माहिती समोर येते। अनधिकृत पार्किंग मध्ये ही आग लागली आहे आणि घाटकोपर लिंक रोडवर एक स्फोट झाला आणि त्यानंतर ही आग लागली आहे। सध्या ही आपण परिस्थिती बघतोय, गोवंडीमध्ये अनधिकृत पार्किंग मध्ये लागलेली आग आणि त्यातच मोठा स्फोट झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। मुंबईमध्ये घडलेली ही घटना आहे। या ठिकाणी आपण बघतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा आहेत, इतर गाड्या सुद्धा या भागामध्ये आहेत। वाहनांची ये-जा या ठिकाणी होती आणि तिथेच एक मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर या अनधिकृत पार्किंग मध्ये जबरदस्त आग लागली आहे। अधिक माहिती घेऊयात, रिजवान शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रिजवान, काय सध्याची तिथली स्थिती आहे? प्रज्ञा, नक्की आपण जर पाहिलं तर घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर अनधिकृत पार्किंग साईडवरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात अनधिकृत पद्धतीने जे एलपीडी साठा जो आहे तो जमा करून ठेवण्यात आला होता आणि अचानक जे आहे ते या एलपीजी सिलेंडरमध्ये आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात जो विस्फोट जो आहे तो या एलपीजी सिलेंडरमध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे ते कार या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि एक एक करून जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे कारमध्ये मोठ्या प्रमाणात आग जी आहे ती वाढताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून घटनास्थळी पोहोचलेल्या आगीवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे। त्यामुळे कशामुळे ही आग लागली ते आतापर्यंत कळू शकलं नाही। त्यामुळे जे काही उर्वरित जी काही गाडी आहे त्याला देखील काढण्याचं काम जो आहे तो स्थानिक रहिवाशांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर सुरू आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र आपण बघतोय पुढच्या बाजूला ज्या गाड्या आहेत, जी वाहनं आहेत ती काढणं सध्या गरजेचं आहे, अन्यथा पुन्हा या गाड्यांना आग लागण्याची भीती आहे। त्यातच वातावरण सुद्धा प्रचंड तापलेलं आहे। यावरती सध्या इतर जे पोलीस आहेत किंवा इतर लोक जे आहेत ते नेमकी काय सध्या कारवाई करणार आहेत आणि आग विझवण्यामध्ये खरंच यश येतंय का? कारण आग मोठ्या प्रमाणात भडकलेली दिसतेय। प्रज्ञा, नक्की आपण जर पाहिलं तर दुपारचा वेळ आणि आपण जर पाहिलं तर ऊन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आग लागलेली आहे त्यामुळे युद्ध पातळीवरती जे आहे ते मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न जो आहे सुरू आहे। परंतु मोठ्या प्रमाणात कार जी आहे ती एकामागोमाग एक लागल्यामुळे कुठेतरी गाडी देखील लॉक आहे, त्यामुळे काढण्यामध्ये मोठे शर्थीचा प्रयत्न जो या ठिकाणी लोकांना करावा लागतोय। त्यामुळे कधीपर्यंत या आगीला आटोक्यात आणणार तेच पाहणं महत्त्वाचं आहे। प्रज्ञा, नक्कीच सुरता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर सध्या ही दृश्य आपण बघतोय, प्रचंड जोरदार अशी आग भडकलेली आहे। अनधिकृत पद्धतीने एलपीजीचा साठा सुद्धा इथे करण्यात आला होता अशी माहिती मिळते आणि आता इतर गाड्यांना वाचवण्याचं मोठं आव्हान हे अग्निशमन दलासमोर आहे।